नमस्कार. आम्ही नेत्रावळी जी बांय गेल्या 2 वर्सां चर्चेक आसा आनी हे बांयचे खातीर राखी नायकाचेर, अमित नायकाचेर, सुदेश नायक आनी फ्रांसीस कोस्ता हेंचेर वेगवेगळे तरेन कंप्लेनी जाल्या. राखी नायक आनी अमित नायकाचेर एसटी आयोगाक कंप्लेनी जाल्या. फ्रांसीस कोस्ता आनी सुदेश नायक हाजेर पोलीस स्टेशन किंवा डेप्युटी कलेक्टराक कंप्लेनी जाल्या. कारण कितें? ही बांय आयज ज्या तरेन हांगा कलर मारलेलो दिश्टी पडटा हो पंचायतीन मारलेलो ना. हो गांवच्या पंचान आपल्या तरेन गांवचो आधार घेवन ही बांय निवळ करपा खातीर मुखार सरले. ज्या दिसाक मुखार सरले त्याच दिसाक एसटी आयोगाक कंप्लेन. पयली डेट जाल्ली आसा पूण पंच म्हणटा आपूण वचचना. उदक समज निवळ करपा खातीर पंच मुखार सरता आनी जाती आधाराचेर समज कंप्लेंट जाता जाल्यार हे कंप्लेनीक कितलो दम आसा हे पंच म्हणटा पळोवपाक जाय. सरकारान जे एसटी आयोगान जे कायदे नेमल्या हे कायदे जे कोण एसटी बांधव आसा तेंचेर अत्याचार जाल्यार हे कायदे खंय तरी इम्प्लिमेंटाक येता. पूण ज्या तरेन ह्या कायद्याचो गैरवापर केल्लो वता व कित्याक लागून हेजे आन्सर ही बांयचेर आयल्यार मेळटले. बांय आसा 100 वर्सां पयलींची. बांयच्या आज उदकाचें टेस्टिंग जालें. हय हे काढलं तुम्ही पाणी चेक करणार या सगळा फोटो व्हिडिओ करा आमच्या सगळा. नाही सामकी निवळ. या इकडे व्हिडिओ मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. इकडून 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 घ्या ओव्हर दी. आता याच्यामध्ये तुम्ही बघताय ना, हा ही आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ओके. ही व्हॅल्यू. सो दिस इज इन 1000 डेसिमल्स. म्हणजे आता समजा याच्यामध्ये तुम्हाला हे 0.20 दिसतंय ना. ओके. हे तुमचं आहे 200. 200. दिस बिकम्स 200. ओके. 200 मायक्रोसिमेन्स आपल्या या पाण्यासाठी व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे. ओके. आता 200 म्हणजे वॉटर इज पोटेबल, म्हणजे पाणी आपण हे पिऊ शकतो. चांगलं पाणी आहे. पिऊ शकतो. ओके. हे आपले प्रिलिमिनरी पॅरामीटर्स आहे. ओके. म्हणजे बेसिक प्रॉपर्टीज पाण्याच्या. आता हे आहे टेम्परेचर. पाण्याचं टेम्परेचर आपल्याला बघायला मिळतं जवळपास 25 to 26च्या दरम्यान. म्हणजे चांगलं आहे. ओके. आणि बाकी जे आपल्या प्रॉपर्टीज आहेत ते आपल्याला लॅबमध्ये जाऊन बघायला मिळतात. ओके. त्याचे रिझल्ट आम्ही ऑगस्टमध्ये देतो. ऑगस्टमध्ये. म्हणजे पब्लिक हे पाणी पिण्याकरता वापरू शकतं. नाही, आता लगेच नाही आपण सांगू शकत. ओके. जे डिटेल्ड पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये हेवी मेटल्स पण कंटेंट आपल्याला बघायला मिळतं. आर्सेनिक, युरेनियम वगैरे. ओके. ते फायनल जे आपल्याला रिझल्ट आल्यानंतर मग आम्ही तुम्हाला ऑगस्टमध्ये सांगू. ऑगस्टमध्ये. ओके. हे काय करतात तुम्ही इकडे? काय करताय? आता हे हेवी मेटलसाठी आपण सॅम्पल घेतो. ओके. हेवी मेटल फाइंड आउट करण्यासाठी वॉटरमध्ये काही कंटॅमिनेशन आहे की नाही वगैरे त्यासाठी. मग ते आपल्याला ऍसिडिफाय करावं लागतं. ओके. ती मॅडमाची पेंट क्या हो पुढे या तुम्ही. ही जी वेल आहे ती सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड कडून नॅशनल हायड्रोग्राफ स्टेशन किंवा नॅशनल हायड्रोलॉजी प्रोजेक्टच्या अंडर एक एस्टॅब्लिश डगवेल म्हणून आपण याला चूज केलं होतं. सो दॅट टू मॉनिटर रेग्युलरली वॉटर लेवल्स. एका वर्षामध्ये आम्ही 4 वेळा ही मॉनिटर करतो. एका वर्षामध्ये 4 वेळा वॉटर लेवल मॉनिटर करतो. आणि क्वालिटी आम्ही वर्षातून 1 वेळा, जेव्हा मे मध्ये, जेव्हा पीक समर असतो आणि पाण्याची क्वालिटी जरा खूप जास्त खराब असते, त्या दरम्यान आम्ही काही अलार्मिंग सिच्युएशन टाळण्यासाठी म्हणून याची आम्ही क्वालिटी चेक करतो. बाकीचे जे सराउंडिंग स्पेस वगैरे पाहिजे, आपण सोपपीट वगैरे म्हणतात बघा, ते डिस्टन्स वगैरे किती पाहिजे काही माहित आहे का तुम्हाला? नाही, ते डिपेंड करतं बेस्ड ऑन ग्रेडियंट, म्हणजे स्लोप कसा आहे आपल्या एरियामध्ये. कारण गोवामध्ये आपण बघतो बऱ्याच ठिकाणी स्लोप ग्रेडियंट खूप जास्त स्टीप असतो, काही ठिकाणी जेंटल असतो. ओके. सो दॅट ऍक्च्युअली डिपेंड्स अपॉन दी जिओमॉर्फिक ग्रेडियंट, स्लोप कसा आहे ते. ओके. तसेच जो कंट्री रॉक आहे, काही ठिकाणी बहुतेकशा ठिकाणी तरी लॅटराइट आहे आपल्याकडे. मग त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पण सेम आहे होल्स मधून, हा एक्झॅक्टली, होल्स मधून पर्क्युलेशन खूप लवकर होतं. आजूबाजूच्या सोकपीट मधून म्हणा किंवा जे आपले स्विच पिट्स आहेत त्याच्यामधून.
आपण रेनी सीझन मध्ये जे पाणी स्टोरेज होतं आता ह्याच्या बघा स्पेस जी स्पेस आहे पाणी खालती येणार Recharge साठी हा म्हणे तुम्ही. हे आज जाण्याची शक्यता आहे का वगैरे नाही तुम्ही सुएजवाला हा म्हणताय. सुएज आता ते Sewage water- इकडचे तुम्ही बघितलं ना एरिया आता वरती रोड आहे घर आहे आणि पाणी जायला काही स्पेस नाही इकडे नाही स्टॉर्म ड्रेनेज तुम्ही म्हणता बेसिकली जे पावसाचं आपलं पाणी येतं. त्याच्याने विहिरीतल्या पाण्याच्या क्वालिटीवरती असंच काही इफेक्ट होत नाही कारण दॅट ऍक्च्युली डिपेंड्स अपॉन दी सॉइल थिकनेस. ओके कारण डायरेक्टली तर रॉक आपल्याला लागत नाही त्याच्यामध्ये सॉइल आहे विच नॅचरली ऍक्ट एज अ फिल्टर. काय ऍडवाइस काय करणार जे विलेज एरियामध्ये की आपण अर्बन एरियामध्ये बघतो की वेल जे आहे लोक मेंटेन नाही करत पण तुम्ही ज्या तऱ्हेने आले तुम्ही म्हणता ऍक्च्युली डगवेल्स एक फार इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्स आहे कारण ते नॉट ओनली इट इज युज्ड ॲज अ वॉटर रिसोर्स म्हणजे आपण फक्त वॉटर विड्रॉ करण्यासाठी असं नाही पण नॅचरल जेव्हा रेन ऑकर होतं मॉन्सूनमध्ये इट ऍक्च्युली ऍक्ट्स एज अ नॅचरल रिचार्ज फॅक्टर फॉर दी ग्राउंड वॉटर. ओके कारण बोरवेल्सचं तसं नाहीये बोरवेल्समध्ये नॅचरली पाणी आतमध्ये जाणार नाही पावसाचं पाणी याच्यामध्ये इझिली पर्क्युलेट होऊन म्हणा किंवा इट ऍक्ट्स एज अ रिचार्ज फॅक्टर. ओके काय स्कीम्स वगैरे आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या याच्याकरता स्कीम्स तसं बघायला गेलं तर आपल्याकडे डगवेल्ससाठी असं असे काही नाहीत बट आर्टिफिशियल रिचार्ज आहेत किंवा रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे त्याबद्दल पण फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आम्ही टेक्निकल सपोर्ट देतो ओके ऑल दी सेटअप वगैरे बट स्टेट गव्हर्नमेंटकडून काही सबसिडीज आणि फंडिंग सुद्धा आहेत. ओके आता ऍक्च्युली एनकरेज. याच्यानंतर कुठे जाणार आहे तुम्ही आम्ही इथून आता काणकोण साईडला जाणार. काणकोण नेत्रावळीला तुम्ही एव्हरी इयर येताच इकडे लास्ट इयर जे वेलचे कंडिशन वगैरे होते माहित आहे का कशा पद्धतीने होते चांगली म्हणजे क्लीन केलेली होती काय झाड वगैरे वाढली नाही याच्यामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं ना लास्ट इयर मी जेव्हा आलो तेव्हा चौबाजूनी सगळीकडे झाडं होती त्यामुळे व्हिजिबिलिटी एवढी नव्हती. ओके आता मी येऊन बघतो मी तेच रेकग्नाइज केलं की फार छान पद्धतीने मेंटेन केली आहे वेल हा आणि आतमध्ये झाडं वगैरे पण नाही छान पद्धतीने मेंटेन केली. ओके हे तुमचं लास्टली जे कन्क्लुजन आहे दिस विल बी माय हायलाइट ओके फॉर दिस प्लेस. ओके नॅशनल हायड्रोलॉजी प्रोजेक्टाच्या अंडर जे बायो आसा एक्चुली ही बाय खंय नॅचरल हायड्रोलॉजी प्रोजेक्टा अंडर कितलीशीं वर्सां मोर दॅन तांच्या एक्सपिरियन्सा प्रमाणे मोर दॅन 30 इयर्स ते हांगा येता ह्यो पॉयंट तांचे थंय रिकॉग्नायज आसा आनी हांगा येवन ती बांयची टेस्टिंग करता बांयची उदक व्हरतात. सो जेन्ना तांणी एक उतर दिलें की हाजे पयलीं आयली तेन्ना हांगा सगळीं झाडां आशिल्लीं बांय हें नाशिल्ली आमकां विजिबिलिटी मेळनाशिल्ली आनी आज म्हणटा ही बांय बरे भशेन मेंटेन केल्या. सो आज ही बांय मेंटेन आमी आमच्या लेवलार करून घेतल्या कारण आज जशी परिस्थिती आशिल्ली की गांवच्यो बांयो ह्यो काबार करपाच्या हाजेर आशिल्ल्यो आनी तांणी एक बेस्ट सांगलें बांय ही फक्त उदक लिफ्ट करपा खातीर न्ही इट इज अ रिचार्ज पॉयंट की ताणें बरें सांगलें की बोरवेल आनी बांय भितर फरक बोरवेलांतल्यान फक्त आमी उदक लिफ्ट करता भितर पर्कुलेशन जायना. सो बांय हातूंतल्यान हें उदक रेन वॉटर आसा तें भितर वचून तें रिचार्ज जावन आमगे वॉटर टेबल हें मेंटेन जाता. सो एक बांय आसप म्हणल्यार फक्त आमकां उदकां न्ही आजूबाजूच्यो ज्यो बांयो झरो किंवा आमकां जें कितें उदक जाय किंवा झाडां खातीर उदक जें पोनाक आमकां वॉटर टेबलां मेळूं जाय तें मेंटेन करता. सो एक बांय ही सगळ्या तरेन गांवच्या लोकां खातीर फक्त उदकूच पिवपा न्ही बाकीचो एनवायरॉन्मेंटूय कसो हें करपा खातीर सस्टेनेबल आमकां हेल्प करता ताजें एक ताणें बरें उजवाड्यान सांगलें. सो म्हाका दिसता की आमी खरेंच ह्या बांय अश्यो बांयो आसा त्यो सांबाळपाक जाय फक्त आमकां उदक मेळपा खातीर न्ही की जेन्ना रेन वॉटर वतलें तें उदक तातूंत स्टोर जातलें आमचें वॉटर लेवल मेंटेन उरतलें आनी आमचो सैम आसा तो बॅलन्स उरतलो. सो आज आमी ह्या बांयक जेन्ना आतां तांणी उदक टेस्टिंग करतले आमी तांचे कडल्यान फॉलोअप करतले आनी आमकांय जाय ही बांय आतां सद्याक आमी एक आमच्या लेवलार निवळ केल्या पूण ही बरे तरेन करून ताचो उपयोग जो उदक आसा ते आमच्या लोकां खातीर परत मेळचो. सो पंचायतींतल्यान ह्या खातीर जे आमी म्हणलां की पयशांची कमतरता तुमकां पडिल्ली आसा की बांय निवळ करपा खातीर इवन जे उदक काडपा खातीर हांगा जी गाडी म्हणटा आमी कोंकणीत ती सुद्दां हांगा ना. सो हें सुद्दां पंचायत प्रोवायड करपाक शकना काय कितें ना सद्याक जो कोड कंडक्टूय आसा सो ऑलमोस्ट आमी सांगलें तशें 15 फायनान्सा अंडर जेन्ना गव्हर्मेंटान एक स्पेशल आमकां टायड ग्रांट्स म्हणून दिल्ले आसा ज्याच्या हातूंतल्यान जे ग्रांट्स येता ते स्पेशली यूज फॉर द वॉटर पर्पज जशे वेल झऱ्यो कितें रेन स्टोरेज किंवा ड्रेनेज ताचे खातीर. सो ह्या फंडा अंडर आमी ही बांय घेतिल्ली आसा. सो आमी जशेंच कोड लिफ्ट जातलो ही बांय जेन्ना जशें आमच्या मनान आसा की हांगा वेवस्थीत हांगा एक आडो काडून जशें की लोकांक हांगा प्रॉब्लेम जावं जायना सगळें हें वेवस्थीत करून हें करता. गेल्या 1.5 वर्साक आमी हेच आयकता की तुमकां फंड मेळटलो जायना पंचायतीन एक बांयची खातीर सेंट्रल गव्हर्नमेंट विचुंद्रे हांगा पावलो
की सरकाराचे स्किमी घेवन की पाणी जिरवा पाणी वाडवा हे अशी एक स्कीम आसा. सो ह्या बांयचे खातीर कित्याक पंचायतींतल्यान जो आमी म्हणला की तुरंत उपाय जावपाक जाय तो कित्याक जायना? पळय हे गोष्टी आता परत परत उलोवनूय फायदो ना. गांवची लोकांक किंवा गांवची भायच्या लोकांक सगळें खबर आसा आनी लोकूय पळयतात, लोक पिशेनी. सो आज आमी म्हणून आमी आमी आमची एक जिद्द आसा की आमी लास्ट म्हणल्यार हार माननात. सो आमी पळयतात की दुसरो जो समोरचो व्यक्ती आसा आमकां कितलो म्हणल्यार आमकां रेजिस्टन्स करता, आमकां कितलो म्हणल्यार करता. आमी तितलीच जिद्दी आसा. आमी ही बांयचो आमचो संकल्पूच आसा की बांय हो आमी तयार करतली. जेन्ना आमी वाट पयली वर्सभर मायज की आमकां निवळ करपा दिवना. सो तेन्ना आमी स्वताचे एफर्ट घालून स्वताचे पयशे घालून आमी बांय निवळ केली. सो आतां आमी पळयतात की बांयचे मुखार जर तर पंचायती थ्रू जायना जाल्यार मुखारले पावण्यार वचून ही बांय कशी सस्टेनेबल करप हें करप ही आमची जबाबदारी आसा आनी आमी करून घेतली. निमणो क्वेश्चन आमी विचारतले. बांयचे खातीर एसटी आयोगान तुमचेर कंप्लेंट आसा की तुमी जे उदक लोकां खातीर दिवपाक सोदता पूण तुमी त्या भायर एसटी कम्युनिटीतले एक जे बांधव आसा तेंचेर खंय अत्याचार करता. हें कितपत म्हाका दिसता हे कंप्लेनीक दम आसा? पळय आज एसटी आयोगाक कंप्लेन जाल्ली आसा पूण गांवच्या लोकांक खबर आसा कित्याक जेन्ना हांगा हे जेन्ना बांयचे हाजे खातीर आमी मुखार सरिल्ली तेन्ना आमचे लोकां आमचे वयल्यान प्रचार जाल्लो की आमी घर मोडपाक सोदता. पूण आज लोकांक कळून आयिल्लें आसा आनी आज हांव तुमच्या माध्यमांतल्यान सांगता की जेन्ना एक एसटी आयोगांतल्यान आमचेर कंप्लेन येता की आमी एसटी बांधवाक त्रास करता तेन्ना लोकांनी हेंय पळोवचें की आज आमच्या एफर्ट्सा लागून आमी मुखार जो विशय व्हेलो मुखार हें केलो म्हणून एक एसटी बांधव एसटी बायल जी जामखडपार आसा तिजे आज माननीय सभापती हांचे हातूंतल्यान जे तांचो जो कॉन्सेप्ट आसा त्या हातूंतल्यान आज तांकां घर बांदूंक चालू आसा आनी आतां ऑलमोस्ट घरवाची हें चालू मधामाचो जो हें आसा तांचो कॉन्सेप्ट हातूंतल्यान माननीय सभापती जो आमी आमच्या हातूंतल्यान जेन्ना अपील केली त्या बायलेक हेल्प जावचो म्हणून तेन्ना सुधा गांवकर हिका आज घर मेळटा. सो आज लोकांनी चिंतपाक जाय की लोक हे जे कोण आमचेर बगलाटे घालता की कितली तथ्य आसात. ही जी बांय आसा ह्या बांयचो जागो खंय तरी म्हाका दिसता ह्या घरा खातीर गेल्लो आसा. जी पाथवे आसा ती आयज पाथवे बंद केल्ली आसा. आनी तिसरी म्हणल्यार ह्या जाग्यार ज्या जाग्यार ही झाडां दिसता ह्या जाग्यार म्हाका दिसता संडासाची टाकी आयिल्ली आसा. संडासाची टाकी कितली पर्यंत पयस आसपाक जाय हेजे आन्सर तेणें आत्ताच सामको सांगलें. मिनिमम हे 15 मीटर स्क्वेअर मीटर. पण ही जी टाकी आसा मामलेदार ऑफिसांनी मेजली, हेल्थान मेजली, जे आमी म्हणला की व्हिडिओ ऑफिसान मेजली. सगळ्याक 10 मिटरांच्या वयर मेळना, सकलच 9 मीटर 9.5 मीटर आनी 10 मीटर. जाल्यार ह्या बांयच्या शेजराक आसलेल्या घराची सोपपीटाची टाकी जाका मूत आनी गू वता हे बांयचें उदक दूषित करतले काय ना हे सरकारान म्हाका दिसता हेजेर चौकशी करपाक जाय. ज्या तरेन कागाळे खोटे घातल्या ह्यो खोटे कागाळ्याक खंय दम ना हे आमी जाणा. पूण ह्या भितर ही जी दादागिरी चल्ल्या एक एसटी बांधव म्हण कितेंय करपाक जाता, कोणाचेर कंप्लेनी घालपाक जाता. बांयच्या शेद्राक घर येता, उदक वाट लायता आनी ते वचून एसटी आयोगाक कंप्लेनी करता. हे कंप्लेनीक कितलो दम आसतलो हे आमकां मुखार कळटलें. पूण ज्या तरेन ही बांयचें अस्तित्व वगडावपाक गेल्लें किंवा जी बांय ज्या तरेन शिमिटांनी रेंव घालून जे झराव आसा बंद करपाक ट्राय केल्ली हितूक सक्सेस मेळिल्ली ना. हे सगळी सिमेंट मरे देवून 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 सगळी सिमेंट टोटल सिमेंट न्हू टोटल सिमेंट हेका पयल्या कळट मरे रे मागीर हे कळपा जायना रे जे कोण येयल्ली पळय नुन्या जाकीसान धाम काडपार गोळेवाड्यार हे सिमेंट कित्या भितर पडलें तें देवा मरे मातशें बाबा हे सिमेंटा उदक सगळी सिमेंट एकाच पहिल्या काही डावर रे बनी टोटल सिमेंट रेवान सिमेंट रेवान सिमेंट सगळी सिमेंट रेवान सिमेंट चेक झाले या बाबा सिमेंट न्हू टोटल सिमेंटा कलर
आणि आनी तुका हे ना फक्त रेवान सिमेंट चिरी दरबाने लावपाचे हय चिरी घेवन एक डायरेक्ट लावपाची इतली सिमेंट आणि सिमेंट घालोवपा सुद्दां गरज ना कसं वाड्यावयली बांय निवळ करप चालू आसा आणि तुम्ही पळयला या बांयच्यान सिमीट येवपाक लागला आणि हे सिमीट इतले आसा की बांयचे जे झरे आसले ते सिमिटाक लागून बंद जाल्या